लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ती मारते 3 दिवसापासून कन्नड पिशोर छत्रपती संभाजीनगर चक्रा पिशोर ग्रामीण रुग्णालयाचा निष्काळजीपणा, अल्पवयीन गर्भवती मुलीची हेळसांड। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह दिनांक 1 मे 2024 रोजी चाळीसगाव तालुक्यातील एका तरुणाशी लावण्यात आला। ते काही दिवस त्या खेडेगावात राहिले। त्यानंतर कामानिमित्त ते मुंबई मुलुंड येथे राहत होते। तेथे राहत असताना ती अल्पवयीन मुलगी तिला पोटाचा त्रास होत असल्यामुळे तिला तेथील वीर सावरकर नगर आरोग्य केंद्र येथे दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा मुनेश्वर यांनी तपासणी केली असता सदरील अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले। त्यामुळे त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून अल्पवयीन मुलीचा पती व अन्य 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीचे लग्न पोलीस स्टेशन पिशोर हद्दीत लावलेले असल्याने तपासकामी गुन्हा पिशोर पोलिसांकडे वर्ग केला असता पिशोर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतला आहे। दरम्यान सदर अल्पवयीन मुलीला तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पिशोर येथे दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टर नसल्याची कारणे देऊन तपासणी करण्यास नकार दिला। त्यानंतर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात सदर मुलीला पिशोर पोलिसांनी नेला असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी करण्यास नकार दिला। पुन्हा पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात सदर अल्पवयीन मुलीला आणला असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथे रेफर केला आहे। यावरून आरोग्य विभाग हा किती कामचुकार आहे व आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यात किती तरबेज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। सदर अल्पवयीन पीडितील 3 दिवसापासून चक्रा मारत आहे। त्या अल्पवयीन पीडितीला न्याय मिळेल का? अशीच रुग्णांची हेळसांड होणार असेल तर याला दोषी कोण? या प्रकरणाचा तपास पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे हे करीत आहेत। यावेळी डॉक्टर प्रवीण पवार यांनी सांगितलं की आमच्याकडे स्त्रीरोग तज्ज्ञ 31 डिसेंबरपर्यंत रजेवर आहे, त्यामुळे आम्ही त्या अल्पवयीन मुलीची तपासणी करू शकलो नाही। तसेच ग्रामीण रुग्णालय पिशोर येथील डॉक्टर यश कोकणे यांनी सांगितलं की ही मुलगी अल्पवयीन असून गर्भवती असल्यामुळे व आमच्याकडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे आम्ही त्या मुलीची तपासणी केली नाही व तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड।